नमस्कार. हॅलो. हां बोला. बोला मॅडम, त्यांना ते लाईनवर आहेत. ओके, त्यांचं नाव काय? अक्षय. ओके. नमस्कार अक्षय सर. नमस्कार मॅडम. हा कोमल बोलते DMI फायनान्सकडून. सर मोबाईल घेतलाय लोनवरती, पेमेंट नाही भरलेलं 5 तारखेचं. मॅडम ते मोबाईलचा डिस्प्ले गेलाय पहा. मग तुम्ही रिपेअरिंगला टाका ना सर, डीलरकडे जाऊन बोला. तर ते रिपेअरिंगला त्याला 48,000 रुपये खर्च सांगू लागला. 48,000? हो. आणि मोबाईल कितीचा घेतला होता? मोबाईल घेतला होता 65,000चा. ओके. मग त्यांना जाऊन सांगा ना की बाबा काय तुम्ही मोबाईल घेताना तुमचं ठरलं होतं काय असते इन्शुरन्स वगैरे ते काय आहे का ते चेक करा ना. त्याला झालं होतं मॅडम बोलणं, ते म्हणजे इन्शुरन्स काढलंय तुमच्या मोबाईलचं. आता म्हणते हां. इन्शुरन्स संपलंय. म्हणलं इन्शुरन्स संपलं तर तुम्हाला फोन लावायचं काम नव्हतं का आम्हाला? रिन्यू केलं असतं. त्याच्यामुळे सकाळी हाणावारे झालते मॅडम. लागल कसं आहे ना सर, तुम्हाला लोन क्लोज करायचं असेल तर थोडंच तुमचे अमाऊंट राहिले तेवढे भरून टाकले तर होऊन जाईल ना. सकाळी मग त्याच्या लगे गच्चेंडी धारा लोक आलो होतो. हा गच्चेंडी धारा लोक आलो होतो. गच्चेंडी हा मग हाना मारे लोक आलो होतो त्या मोबाईल शॉपवाल्याचं. ते म्हणतं मग मोबाईलचा काही संबंध नाही. आता कसं म्हणा तुम्ही हा मोबाईल दिलाय तर त्याचं काहीतरी इन्शुरन्स वगैरे काढला असेल ना. इन्शुरन्स काढलं होतं तर ते म्हणे एक्सपायर झालं म्हणतं, 12 महिने झाले पण त्याला. अच्छा असं झालं का? मग आता पेमेंट तर करावंच लागेल सर, तुमच्याकडे लोन बाकी आहे कंपनीचं. पेमेंट नाही केलं ते कंपनीवाले माझ्या थंड धरते ना राव. आणि तुला मग तुला आधी मोबाईल घ्यायच्या आधी पार्ट्या नव्हत्या द्यायला मी. मटन गिटन खाऊ घातलं होतं राव तुला. मटणाच्या पार्टीवरती मोबाईल घेऊन दिला होता की नावरती सर? बघा आता मटणाच्या पार्ट्याचं काढायला लहान लेकरासारखं. मॅडम याला आधी लय पार्ट्या दिल्या, मोबाईल घेतल्यावर बी पार्टी दिली. पण सर तुम्ही पार्टी दिली पण त्यांचं सिबिल डाऊन होते, त्यांना कॉल येत आहेत त्याचं काय? पार्टी झाली एका दिवसाची पण त्यांना रोज रोज कॉल येत आहेत सर. त्याला त्या कॉलची एखादी पार्टी देऊन टाकीन. करतो ते ठीक आहे आता तसं. हा त्यांना पार्टी द्या आणि कंपनी पेमेंट करा. ठीक आहे पेमेंट करतो मॅडम. मोबाईल एकदा व्यवस्थित झाला का? नाही ना सर, एवढा टाइम नाही देऊ शकत. कसं आहे ना तुमचं सिबिल डाऊन होतंय, त्यांना कॉल जाते. एक तर मी बी लोकांचा मोबाईल पाहू मी घेतला होता. चुकातली गाम दुखात घालून टाकली मी. हा चुकातली गाम दुखात घातली म्हणलं. लोकांचा पाहून घेतला मोबाईल हप्त्यावर. एक तर मागच्याच महिन्यात एवढा महाग मोबाईल लोकांचं पाहून घेतलं ना मॅडम. लोकांचं पाहून मग लोकांचं काय, लोकांकडे पैसे असतील तर तुम्ही त्यावेळेस होते का? हा मला अक्कल नाही ना आली तेव्हा. आता अक्कल आली नाही. हे फोन लावतो तर सकाळपासून 15 जणांना कॉन्फरन्सला घेतलंय ना. हा एक कंपनीवाले माझ्या डोके फोडते ना राव घरी येऊन. तुला तर म्हणतो मोबाईल घेऊन जा ऑफिस. तू म्हणतो मोबाईल घेऊन जा ऑफिस. तू मोबाईल घेऊन नाही चालला. तू म्हणतो नीट करून दे. मोबाईल घेऊन नीट करून द्या मग. 600 रुपये रोजाना मी ते MIDC मला साळ्या तापात आहे तिथं. 70,000ची मोबाईल घ्यायची काय गरज होती का मग? 600 रोजानी इथं. तू काय म्हणला होता? 2,000 रुपयातून 600 गेले, 4,000 तुला राहते म्हणला खायला. अरे मी काही म्हणे मग घ्यायचं का मग 70,000चा? मॅडम मी आता काय, एक तर माझी गाडी गेली, फायनान्स वाल्यांनी नेली ओढून, त्यांच्यावर टाकले आता केस. त्याच्याच राडे सध्या. आता मोबाईल मग असं झालं. अरे आपलं कसं सांग. आणि पेमेंट भरणार आहे मॅडम. आम्ही गरीब लोक आहे, नीच नाहीये. पेमेंट भरून टाकणार आहे. तुम्ही याला परेशान नका करू. याची काही गलती नाही. त्याच्या पार्ट्याच्या झाक्याचे आलो. हा मुद्दाम कॉल नाही लावायचे, सिस्टम कुठेच कॉल येतात. आणि त्याच्या सिव्हिल मुळे ते वाचलं ते. नाहीतर त्याच्या नावावर मागत मला JCB काढायची होती. माझं काय जमीन आहे ती घाली काय JCB काढून. याचं म्हातारा मदत आलं नाही म्हणे. आता भरलेत ना एवढे 70,000 14,000 राहिलेत तर भरून टाका लवकर. भरलं ना मॅडम. ते ठेकेदार म्हणतो उचल द्या उचल द्या. उचल घेतलेली ठेकेदार कोण? मग मराठी बारी आली यायच्या राड्यात. एक तर ते व्हॉट्सअप पाहायला लागलं ते DMI ते मोबाईल बंद पडतो. डबल 5 मिनिटांनी चालू करणं लागतं मला.
हा. नोटिफिकेशन येत राहते. लोक म्हणते हे काय यायला लागलं, हे काय यायला लागलं. त्यांना सांगतो याचं नाव, त्याच्या नावावर घेतला होता, याला हप्ते दिले, याला खर्चून टाकले मोठेपणासाठी. अच्छा, झालं ना आता 50,000चा मोबाईल वापरला ना, मग आता पेमेंट पण वेळेत भरायचं सर, जसं मोबाईल वापरला तसं. मोबाईल वापरला आता, पण आता ते खराब झाला मॅडम. माझ्याकडे इतकी परेशान चालू आहे आता सध्या. एवढा महाग मोबाईल कसा खराब झाला लगेच सर? अजून तर लोन पण नाही फिटलं. मी MIDC कामाला, MIDC तिथं गरम याच्यावर पडला होता तो. हा, म्हणजे तुमची चुकी ना सर, कंपनीची काय चुकी? कंपनीने एवढं चांगलं मॉडेल तुम्हाला दिलं, एवढं महाग नाही, मॉडेल तुम्ही त्यांना घेतलं. आधी सांगितलं होतं ना, त्यांनी इन्शुरन्स काढलं होतं ना मॅडम. 2,000 रुपये बी ऍड आहे त्या लोन मध्ये. हा, बरोबर आहे. पण आता तुमच्या चुकीमुळे कंपनीत तुमचा मोबाईल पडला, म्हणजे तुमची चुकी झाली ना, त्यांचं तरी काय? आता मी एवढ्याशा मोबाईलवरून बोलतो मॅडम, त्या बारक्या तुम्हाला. आता एखादा एवढा मोठा मोबाईल तुम्ही आता याच्यावर एखादा खाताड्या पाहतो, आता एखादा डबल पार्टीवर घेतो मोबाईल एखादा. हॅलो मॅडम, मी काय करतो, तुमचं पेमेंट देऊन टाकतो. एकदा आमचं ठेकेदारचं मग एकदा व्यवस्थित झालं का? हा, ठेकेदारकडे घेऊन चल बरं, मला त्याच्या काळा खाली देतो का? किती दिवस झाले तू? नाही, ठेकेदार पण उचल घेतलेली आहे आणि माग घरी 8-10 दिवस लग्न होते, मी काही गेलो नाही. तर ठेकेदार माझ्या घरी चक्र मारू राहिला आता. ओके ओके, बरोबर आहे ना. मग आता का त्यांच्याकडे घ्या पैसे अजून तुम्ही उस्मानाबाद कंपनीचे येत आहेत आणि तेवढे पेमेंट द्या करून. हा, पेमेंट घेतले तरी चालतील. हो मॅडम, काही अडचण नाही, भरून टाकू. हा, आणि 70.5 भरा. आणि हे मटन जोग्याला फोन नका करीत आता, हे डबल माल ताण देतात. अजून एकदा पार्टी द्या त्यांना. बरोबर, ठीक आहे. हो मॅडम, ठेवतो. ओके, मला वाटतं पुन्हा एक. ठीक आहे ठीक आहे, चालेल. डेमा फायनान्सला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, हा, बोला सर. ठेवतो मॅडम. हा, ठीक आहे ठीक आहे, ठेवू शकता.